हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची मानणे विठ्ठले आवडे विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगार 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 सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
बरवा तो हा माधव बरवा एवणी नर देहा विचारावे सार 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 धरावा पैधीर भजन मार्गी रावा भजन मार्गी रावा भजन मार्गी एवणी नर देहा विचारावे सार एवणी देहा विचारावे सार एवणी नर देहा विचारावे सार एवणी नर देहा विचारावे सार धरावा पैधीर भजन मार्गी धरावा पैधीर भजन मार्गी धरावा पैधीर भजन मार्गी चंचल चित्तासे ठेवून ठाई चल चित्तासी ठेवून चंचल चित्तासे ठेवून ठाई चंचल चित्तासी ठेवून संताची पायली न भावी संताची पायली संताची पायली भावाचा पै हाते धरावा निश्चय भावाचा हाती धरावा भावाचा पै हाते धरावा निश्चय हाती धरावा निश्चय भव भय देशोदणी चंचल चित्तासे ठेवून ठाई चंचल चित्तासी ठेवून चंचल चित्तासे ठेवून ठाई चंचल चित्तासी ठेवून संताची पायली न भावी संताची पायली न भावी संताची पायली न भावी भावाचा पै हाती धरावा निश्चय 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 तेणे भव भय देशोधडी येणे भव भय देश घडी ये भव भय देश घडी चंचल चित्तासे ठेवून ठाई चंचल चित्तासी ठेवून चंचल चित्तासे ठेवून ठाई चलो चित्तासी ठेवून संताची पायली न भावी संताची पायली न भावी संताची पायली न भावी नामा परते जगी साधन सोपे नाही 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 आवडीने
गाई सर्व काळ आवडीने गाई सर्व काळ आवडीने गाई सर्व काळ चंचला चित्तासे ठेवून ठाई चलो चित्तासे ठेवून चंचला चित्तासे ठेवून ठाई चलो चित्तासे ठेवून संताची पायली न भावी संताची पायली व्हावी संताची पायली व्हावी तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा निश्चयाचा मेरू झाला निश्चयाचा मेरू झाला निश्चयाचा मेरू झाला चित्तासी ठेवून ठाई चित्तासी ठेवून चित्तासी ठेवून ठाई चित्तासी ठेवून ठाई संताची पायली न भावे संताची पायली न संताची पायली न भावे पार कुमार जय जय विष्णुपार कुमाई पार पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमाई पार कुमार पार कुमार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमार बाबा थोडा आवाज दे ना थोडा काढ आहे काढ वगैरे हा येऊनी नरदेहा विचारावे सार येऊनी नरदेहा विचारावे सार येऊनी नरदेह विचारावे सार येऊनी नरदेह विचारावे सार हा येऊनी नरदेहा विचारावे सार येऊनी नरदेहा विचारावे सार येऊनी नरदेह विचारावे सार येऊनी नरदेह विचारावे सार धरावा पेदीर भजन मार्गी धरावा पेदीर धरावा 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 पेदीर धरावा पेदीर धरावा पेदीर भजन मार्गी संचळचे काजे देवोनी ठाई
चंचल चित्तासी देवोनिया ठाई धरावा भजन मागे धरावा निर्धीर भजन मागे धरावा निर्धीर भजन मार्गी चंचल चित्तासी देवोनिया चंचल चित्ताचे हरी संताची ये पायी लीन भावे लीन लीन भावे लीन भावे संताची ये पायी टाळ वाजवा संताची ये पायी संताची ये पायी संताची ये पायी लीन वावे आ आ आ
नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गी, चंचल चित्ताशी ठेवनिया ठाई, संताची पायी लीन भावी. भावाचा पै हाती धरावा निश्चय, तिणे भवभय देशोधडी, चंचल चित्ताशी ठेवनिया ठाई, संताची पायी लीन भावे. नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ, चंचल चित्ताशी ठेवनिया ठाई, संताची पायी लीन भावी. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐसा निश्चयाचा मेरू झाला, चंचल चित्ताशी ठेवनिया ठाई, संताची पायी लीन भावी. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजवानरयुधामुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया, चक्षुरुन्मीलितं येव तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीसंताचिये माता चरण, श्रीसंताचिये माता चरणावरे, संताचिये माता चरणावरे, संताचिये माता चरणावरे. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री सांभाळा उत्तरे, विश्रांती पावले सांभाळा उत्तरे, विश्रांती पावले सांभाळा उत्तरे, विश्रांती पावले सांभाळा उत्तरे. प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. अखिल कोट ब्रह्मांडाधीश प्रभू, कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशी सत्ता ज्या प्रभूकडे आहे. अर्थात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात, मय्याध्यक्षेण प्रकृतीं स्वीयते सचराचरम, ही तुनानी वकवंतेय जगद्वीं परिवर्तते. या जगाचे भरण पोषण करणारे ते प्रभू परमात्मा, त्या परमात्म्याच्या पावन छायाचित्राखाली थोर साधू महात्म्यांच्या कृपा प्रसादाने पवित्र अशा खैरका या नगरीमध्ये हनुमंतरायाच्या दरबारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेले भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा आणि सप्ताहातील या सोहळ्यातील आजचा 5वा दिवस, 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प आयोजक मंडळाच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने हनुमंतरायाच्या दर्शनास्तव, सुंदर असं उपस्थित महाराज मंडळीच्या दर्शनास्तव
सुंदर अशा गुणीजन मंडळाचे दर्शन असतो, तुम्हा सर्व श्रोते माईबापांचे दर्शन असतो। ही सेवा माझ्या वाटेला आलेले आणि सेवेला निवडणारा अभंग 5 चरणाचा। आज दिवसही 5वा आणि अभंगही 5 चरणाचा। महाराज अभंगाद्वारे असं सांगतात, नरदेहात आल्याच्या नंतर सार आणि आसाराचं चिंतन केलं पाहिजे। सार आणि आसाराचा विचार करून भजनाचा मार्ग धरला पाहिजे आणि भजनाचा मार्गात चालत असताना चित्ताची शुद्धता करून परमार्थ केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, संतांच्या सान्निध्यात केलं पाहिजे। भवसागर तरुण जाण्यासाठी नामापेक्षा मोठी नौका दुसरी कोणती नाही। सोप्यातलं सोपं साधन म्हणजे नाम आहे आणि ते नाम आवडीनं सर्व काळ गायचं आहे। अभंगात सांगितल्याप्रमाणे ज्यांचं आचरण आहे, अभंगात सांगितल्याप्रमाणे ज्यांचं नियम आहे किंवा अभंगात सांगितल्याप्रमाणे ज्यांचं वागणं आहे, त्यांच्यासाठी महाराज धन्यता व्यक्त करतात। अशा स्वरूपाचा 5 चरणाचा अभंग आपण आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेले आहे। आता साराचं चिंतन करीत असताना महाराज, तत्पूर्वी आपण नेमकं समजून घेऊ की आम्ही मूळचे कोण्या गावचे आहोत। खैरक्याचे कोण कोण आहेत? खैरक्याचे कोण कोण आहेत? तुम्ही बाहेर गावचे आहेत का सर्वे? तुम्ही सर्वे खैरक्याचे आहेत का? पक्क्याला महाराज सांगतात, देशवेश नव्हे माझा सहज फिरता आलो, करू सत्ता कोणावरी कुठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे ती कैशे मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो, आता माझी करी चिंता दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संता, किंवा दुरून आलो मेगा दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, विणवितो सुका तुका संत दोन्ही कर जोडून, दाते हुदाण करा जाती पंढरपुरा, न्यामज चितवरी अक्कमाचा सोयरा। आम्ही या गावचे नाहीत, मूळचं आमचं हे गाव नाही आणि आम्ही ज्या घरामध्ये राहतो ते घर नसून ते धर्मशाळा आहे। काय धर्मशाळा आहे? त्या धर्मशाळेत काही दिवसासाठी वास्तव्याला आमचे आजोबा होते। जाता जाता ते धर्मशाळा आमच्या वडिलाच्या नावानं करून गेले। ती धर्मशाळा आमचे वडील सुद्धा त्यांच्या गावाला जात असताना आमच्या नावानं करून गेले। आम्हाला सुद्धा एके दिवशी नाईलाजानं सुद्धा आमचा प्रवास संपून आमच्या गावाला जात असताना ते धर्मशाळा आमच्या पोराच्या नावानं लावावं लागते। शाश्वतीनं कोणाच्याही नावानं राहणारं ते घर नाही, ते धर्मशाळा आहे। हा जमेला पंजा मेला अजमेला पंजा मेला, पंजा मेला जमेला पंजा मेला, अजमेला पंजा मेला अजमेला पंजा मेला, मेला पंजा मेला जमेला पंजा मेला, देखत ना तू बंधू तोही तैसा जानो, हरी उठा 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 उठा, हरी उठा 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 पाठी भय आले मोठे, हरी उठा 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 पाठी भय आले मोठे, उठा उठा हरी भय आले मोठे, उठा उठा हरी भय आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला रे। आमचं मूळचं गाव नाही महाराज। मूळच्या गावाचा पत्ता सांगतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 15व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये, ममये वंशो जीवलोकी जीवभूत सनातनः मनस्सष्टानींद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती। हा जीव त्या प्रभूचा अंश आहे। फिरत 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 या मनुष्य रूपी गावामध्ये आलेले आहे किंवा नररूपी या नरदेहाच्या गावाला आलेले आहे। म्हणण्यापेक्षा 83,99,999 गावं फिरून या गावाला आलेले आहे। शेवटची पाळी एक मनुष्य जन्म। इथं आल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना या शरीराची किंमत कळत नाही, या नरदेहाची किंमत कळत नाही,
त्यांच्यासाठी महाराज फलप्राप्ती सांगतात. विसरले तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या किंवा हरिवीण जन्म नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी. आम्ही काय करायला लागलो? देहसुखाच्या पाठीमागं लागलो. घर बांधणे हे कशाचं सुख आहे? जीवाचं सुख आहे की देहाचं सुख आहे? देहाचं सुख आहे. गरमी झाल्यावर कूलर राहावं वाटतंय, हे देहाला सुख होतंय की जीवाला सुख होतंय? देहाला सुख होतंय. पंचपक्वान्नाचं ताट खावं वाटतंय, कोणाला खावं वाटतंय? जीवाला खावं वाटतंय की जिबीला? देहाचं सुख आहे की जीवाचं सुख आहे? देहाचं सुख आहे. घरची भाकर गोड लागणं गेल्यावर धाब्यावर जाऊन खावं वाटतंय, त्याच्यासाठी काय लागतात? पैसे लागतात, है की नाही? मग पैशानं सुख देहाचं होते की जीवाचं होते? देहाचं सुख होते. एअर कंडिशनच्या गाडीमध्ये फिरता येते पैसा राहिल्यावर, नाही का? आणि एअर कंडिशनच्या घरामध्ये राहता येते. 5-25 माणसं आमोरासमोर ठेवता येतात. आपण लबाड बोललं तरी ते डोकं हलवितात. याला कशाची पावर म्हणावं लागेल? पैशाची पावर म्हणावं लागेल, नाही की नाही? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधू जण सर्व मानिती वचन. ते लबाड बोललं तरी त्याचे लोक समोर त्याचे डोकं हलवितात. माघार जाऊन का लबाड म्हणणार, पण समोर का होईन डोकं हलवितात. हे कशाचं पावर आहे? मग पैशानं देहाला सुख प्राप्त होते. आता या देहाला किती सुख प्राप्त करून काय करायचंय महाराज? हे एका दिवशी जाणार आहे. देह हा पाचाचा अनिला उसना. किती जणांचा उसना आहे? आप, तेज, पृथ्वी, वायू आणि आकाश. पंचमहाभूताचा देह आहे. आणि उष्ण वस्तू जास्त दिवस ठेवता येत नाही, ते इथं टाकून देऊन जावं लागते. टाकून देऊन जावं लागते. म्हणून महाराज सांगतात, शरीर जाता आघवे हे तो नाशिवंत स्वभाव आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुम्ही म्हणसाल महाराज ते जीव आणि देह कसा आहे? त्याबद्दल आमचे गुरुजी एक समर्पक दृष्टांत सांगायचे. एक भुईमुगाची शेंग घ्या आणि ते भुईमुगाची शेंग फोडा. पहिल्या सुरुवातीचं जे टप्पर निघालेले, ज्या टप्परापासून कल्ली बनते, ते म्हणजे पहिला क्रमांक आहे. मधात 2 शेंगदाणे निघाले, त्याला असं घासल्याबरोबर त्याचा लाल लाल पुडदा निघतंय वरचा, ते म्हणजे दुसरा क्रमांक आहे. मधात पांढरे शुभ्र शेंगदाणे निघाले, त्याला असं दाबले की त्याचे 2 फोडी होतात, ते म्हणजे तिसरा क्रमांक आहे. दोन्ही फोडीवर याच्यावरती एक रेग आहे आणि त्याच्यावरती एक रेग आहे मध्यभागी शेंगदाण्याच्या, 4था क्रमांक आहे. त्या शेंगदाण्याच्या शेंड्याला, त्या दोन्ही म्हणजे त्या जे रेग आहे ना, त्या रेगाच्या शेंड्याला, शेंगदाण्याच्या शेंड्याला बारीकसं एक जिऱ्याच्या दाण्या इतका अंकुर आहे. ते कितवा क्रमांक आहे? 5वा क्रमांक आहे. आता या देहाची सुद्धा तसंच निर्मिती आहे. पहिल्या सुरुवातीत दिसायला लागलेले स्थूल देह आहे, दुसऱ्या क्रमांकाचा सूक्ष्म देह आहे, तिसऱ्या क्रमांकाचा कारण देह आहे, 4थ्या क्रमांकाचं महाकारण नावाचं देह आहे आणि 5व्या क्रमांकाचं अतिकारण नावाचं जीव आहे. शेंगदाणा जमिनीत टाकल्यावर, तुम्ही शेतकरी आहात, मी तर काही शेती केली नाही, मला अनुभव नाही आणि आमच्या घरी शेती नाही. शेंगदाणा जमिनीत टाकल्यावर कुठपर्यंत नासून जाते? बोलू नका हो, बोलू नका मंडळी. शेंगदाणा जमिनीत टाकल्यावर कुठपर्यंत नासून जाते? शेंगदाणा कुठपर्यंत नाचते? त्या रेगापर्यंत नाचते, है की नाही? त्या रेगापर्यंत नासून जाते, म्हणजे 4 अंगानं नाचते. 4थ्या क्रमांकापर्यंत नासून जाते, म्हणजे त्या रेगापर्यंत. 5व्या क्रमांकाचं अतिकारण नावाचं जे जीव आहे, म्हणजे अंकुर आहे, ते अंकुर खाली जरी तोंड करून पडलं, ते वाकडा दांडा करून निघतंय, पण निघल्याशिवाय राहत नाही, है की नाही? ते ओरी तोंड राहिल्यावर निघतंय असं नाही, खाली जरी तोंड करून पडलं तर वाकडा दांडा करून निघतंय ते, पण निघल्याशिवाय राहत नाही, है की नाही? तसं हे सुद्धा शरीर 4 अंगानं नाचतंय. आत असणारं जे जीव आहे, अंकुर आहे, त्याला मरण नाही. आगा कर्मे जे उरावे, ते सुखदुःख फळा यावे, ते भोगावया यावे देहा एका. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ते जीव कसा आहे?
नैनम चिन्नन्ति शस्त्राणि नैनम दवति प्लावका न चैनम क्लेदयांताप्योन्न शोषयति मारुतः. शस्त्रानं तोडल्यावर ते तुटत नाही, अग्नीत टाकल्यावर ते जळत नाही, पाण्यात टाकल्यावर भिजत नाही, उरलेले कर्म घेऊन पुन्हा 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 जन्माला येते. म्हणजे जीवाला जन्माला यावंच लागतंय म्हणण्यापेक्षा महाराज काकड्याच्या प्रकरणात खूप सुंदर प्रमाण सांगतात. बघे रोगे जोडून या दिले आणि काय आरुचिते होता सकळा पासोडी, आरुचिते होता सकळा पासोडी. तेरे आई का आरुचित होता सकळा पासोडी, आरुचित होता सकळा पासोडी. भोग रोग दोन्ही जोडून शरीर दिलेले महाराज. खाता आमचं पूर्वजन्मीच्या संचितानुसार पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारले. विषय सुखनाशिवंत सेविता तिमिर कोंदले 84 लक्ष येऊन फिरता दुःख भोगिले. ज्ञानदृष्टी हरपली दोही नेत्र आंधळे. उरलेले कर्म भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येणं, उरलेले कर्म भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येणं नाही का. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणवणी जीव भ्याला. जन्म मरणाची भीती कोणाला आहे? जीवाला आहे. देह तर नासकच आहे, देह एके दिवशी जाणार आहे, पण जीवाला मात्र मरण नाही. ते उरलेले कर्म घेऊन येते. आमचे कर्म आम्हालाच कसं भोगावं लागतात लक्षात आलं म्हणून सांगून जातो. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. बी पेरिले एरंडा रस मागे कोण्या तोंडा आहे की नाही. एरंड्याचं बी पेरल्यावर रस येत असते, ऊसाचं होय नाही, एरंडेच येतात. तसं महाराज आमचे कर्म आम्हालाच भोगायला येतात. त्याबद्दल समर्पक दृष्टांत लक्षात आलं म्हणून सांगून जातो. 2 माणसं बाजाराला गेले. बाजार वगैरे संपूर्ण झालं. एक दुसऱ्याला विचारायला लागले, का रे तुझ्याकडे काय पैसे उरलेले आहेत का? ते म्हणला पैसे आहेत पण कमी उरलेत. म्हणला जास्त नाहीत. गरिबीचं हॉटेल बघावं लागते. म्हणला मोठ्या हॉटेलमध्ये जाता येत नाही आपल्याला. यांनी गरिबीचं हॉटेल म्हणून एका हॉटेलमध्ये प्रवेश केले. ते योगायोगानं गरिबीचंच होतं पण व्हेरायटीचं होतं. आता हॉटेल फार व्हेरायटीचे आहेत. मधात जाण्याबरोबर त्याला 2 दरवाजे लागले. एक लागला व्हेज आणि दुसरा लागला नॉनव्हेज. त्यानं विचार केला आता नॉनव्हेजमध्ये जायचे नाहीत गड्या. म्हणला पैसे जास्त नाहीत आपल्याकडं. व्हेजमध्ये प्रवेश केला. आत गेल्याच्या नंतर पुन्हा 2 दरवाजे लागले. व्हेजमध्ये प्रकार आहेत ना, म्हणजे शाकाहारामध्ये प्रकार आहेत ना, झुणका भाकर आणि मिष्टान्न. पुन्हा विचार केले मिष्टान्न खायासारखे पैसे नाहीत गड्या. म्हणले झुणका भाकरीत जावं. झुणका भाकरीचा दरवाजा धरून मधात गेले. मधात गेल्यावर पुन्हा 2 दरवाजे लागले. एक लागला एशी दुसरा लागला नॉन एशी. त्यावेळेस त्याने विचार केले एशीमध्ये जायचे नाहीत, पैसे नाहीत गड्या. म्हणले नॉन एशीमध्ये जावं. आत गेल्याच्या नंतर पुन्हा 2 दरवाजे लागले. एक लागला नगदीन दुसरा लागला उदारी. त्यावेळेस त्याने विचार केले कलियुग होय गड्या. म्हणले कोण कोणाला द्यायला घ्यायला, आपण उदारीचा दरवाजा धरायचा. म्हणले नगदीचा नाही. उदारीचा दरवाजा त्या हॉटेलवाल्यानं पलीकडल्या रस्त्यालाच काढून दिला होता. म्हणजे इकडून घुसले तिकडं निघाले, बसले सुद्धा नाही हॉटेलमध्ये. बाहेर निघाल्यावर विचार करू लागले काय हुशार आहेत गड्या. म्हणले माणसं. हॉटेलवाल्यानं काय हुशारी केली. म्हणले मधात बसू सुद्धा दिलं नाही आपल्याला, टेकू दिलं नाही बुवा. म्हणले पलीकडे पाहतात तर काही एका हॉटेलवर असं बोर्ड लावलेलं होतं, या बसा खा राम राम, तुम्ही काय खायचं ते खा, तुमचं बिल तुमचा नातू देईल. नंबर 1चं हॉटेल आहे. म्हणले आणखीन आपले लग्नच व्हायचे आहेत. म्हणले खूप लांब निकालचं आहे. म्हणले पैसे देणे घेणं. मधात जाऊन 700-800 रुपयाचं बिल केले आणि बाहेर येऊ लागले. त्यांना घंटी वाजली. बिल बिल म्हणले की दोघंही त्याच्या अंगावर धावायलेत. मूर्खा, बोर्ड लावलास म्हणले नातूकडून घ्यायची प्रथा आहे, पैसे आम्हाला मागतोस. त्या हॉटेलवाल्यानं सांगितलं जास्त ओरडू नका, तुमचे पैसे तुमचा बिल तुमचा नातूच देईल, पण हे तुमच्या आज्याची बिल होईल तुम्हालाच द्यावं लागते. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती, जैशी जैशी कर्मरेषा तैसे होणे सहसा. या जन्ममरणाचा फेरा जर चुकवायचा असेल, त्या जीवाला जर सुख प्राप्त करायचं असेल, आलेले गावाला जीवाला जर नेऊन घालवायचं असेल, तर महाराज म्हणतात तेणे विण जीवा सुख नये. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, येरते माईक दुःखाची जणिती,
नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुली ऐसे लावी म्हणा पिशे गोविंदाची. कोणी सुद्धा आम्हाला शेवटच्या काळामध्ये सोडवणारे नाहीत. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून नरदेहात आल्याच्या नंतर बाकी काही विचार केलं तरी जमलं, नाही केलं तरी जमलं. सार काय आहे आणि आसार काय आहे, म्हणजे फलकट काय आहे आणि सार काय आहे, याचं सारखं माणसानं चिंतन केलं पाहिजे. आणि चिंतन केल्याच्या नंतर उत्तर मिळते सार आहे. आणि म्हणून सार भजन मार्ग असल्यामुळं भजन मार्गाचा रस्ता धरला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. विचारावे सार नरदेहा विचारावे सार नरदेहा विचारावे सार एवनी नरदेहा विचारावे सार हरिधरावा पदीर भजन मार्गी धरावा पदीर भजन मार्गी हरी संचय चित्तासी देवनिया ठाई चंचल 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 चित्तासी देवनिया ठाई हरि विठ्ठल 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 विठ्ठल
सार आणि आसाराचं चिंतन करीत असताना ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये खूप सुंदर दृष्टांत सांगितलेले. दुधाला आपण खूप सुंदर तपवलो आणि तपवलेल्या दुधामध्ये संध्याकाळी झोपत असताना चमच्यावर दही टाकून झोपलो. उद्या सकाळपर्यंत काय होते? दही. दह्याला खूप सुंदर मंथन केलो, त्याचं काय झालं? ताक आणि लोणी. लोण्याला खूप सुंदर कडवलो, त्याचं तूप झालं. आता हे तूप कच्च्या दुधात होतं की नाही? कच्च्या दुधात तूप होतं की नाही? होतं की? कच्च्या दुधाच्या प्रत्येक थेंबामध्ये तुपाचं कण होतं, पण त्याला बाहेर काढण्यासाठी बरेचसा वेळ द्यावा लागला आणि बरेचसे प्रयत्न करावे लागले. त्यावेळेस तूप हाताशी आलं. प्रयत्न नाही केल्यावर तूप येत नाही. आता वरच्या साईचंही तूप व्हायलंय, पण 15 दिवसाच्या आधीच वास व्हायलाय. खानदानी नवं ना, येते पाहिजे जातीची. आणि हे जे प्रयत्न करून आपलं जे आपल्या माता भगिनी जे प्रक्रिया करतात बरंचसं काही वेळ देऊन, त्या प्रक्रियेतून मिळालेले जे तूप आहे ते शुद्ध तूप आहे. त्याला आपण काय म्हणतो? गावरान तूप आहे की नाही? आणि म्हणून महाराज आता पहा, कच्च्या दुधातही तूप होतं. ऐका मंडळी, कच्च्या दुधातही तूप होतं, पण त्याला काढण्यासाठी जसं प्रयत्न करावं लागले तसं जगात प्रत्येक ठिकाणी देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावनाई उरला, आज मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल सर्वा घटी राम, देहादी एक किंवा सर्वातीत आनंद, सर्वाची साथ. प्रत्येक ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे. हरीची या दासा हरिदाही, प्रत्येक ठिकाणी देव आहे, पण त्या देवाला पाहण्यासाठी आम्हालाही बरेचसे प्रयत्न करावे लागतात. परमार्थ नव्हे, लेकुराच्या गोष्टी. बरंचसं प्रयत्न आम्हाला करावं लागणार आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, दुधातूनच तूप बाहेर पडलेले ते पुन्हा एकदा तूप झाल्यावर ते काही केलं दुधात मिसळत नाही. मिसळते का? नाही. आता ताक करायची मिशन निघाली, नुसतं ते चरवीत ठेवायचं आणि पिन लावायचं, त्याला फिरवायचं काम नाही, ते आपोआपच फिरते. त्या फिरवायच्या मिशनीनं आम्ही एकदा प्रयत्न करून बघले, तुपात मिसळत नाही म्हणतात. मिसळतं कसं नाही? बरंच वेळ त्याच्यात ते मिसन लावून ठेवलं नाही, त्याचं अंग त्यानं दाखवू लागलं महाराज, ते वरू तरंगून येऊ लागलं ते तूप. याला काय म्हणावं लागेल? सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, हा सत्यवादी करी संसार सकळ, संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, हा सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ दरी दैसे दरी दैसे दरी दैसे, अलिप्त कमळ दरी दैसे दरी दैसे दरी दैसे, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, हार पकड सत्यवादी करी सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. कमळ पाण्यामध्ये राहतंय पण अंगाला पाणी लागू देत नाही. कमळाचं फूल पाण्यात राहतंय पण अंगाला पाणी लागू देत नाही. दूध तुपात टाकल्याच्या नंतर एक जीव होत नाही. तसे सत्यवादी लोक संसार करतात पण ते अंगाला लागू देत नाही. कबीर महाराज खूप सुंदर सांगतात त्याबद्दल. तूप प्लेटमध्ये दिलेले आहे, तुपाचा गोळा प्लेटमध्ये दिलेले आहे.
खाण्यासाठी ते तुपाचा गोळा नेऊन तोंडात पोचवायचं काम कोणाचं आहे? हाताचं आहे. हात किती अंगानं भरलेले? फक्त एका अंगानं भरलेले. असंच घेऊन खाते ना माणूस? असं नाही, असं घेऊन खाते. एका अंगानं तुपानं हात भरलेले. आता जिभीवर ठेवल्याच्या नंतर त्या जिभीचं काय काय काम आहे बिचारीचं? त्याच्यात काय केस आहे का, खडा आहे का, कचरा आहे? हे चाळणी करायचं काम कोणाचं आहे? फिल्टर करायचं काम जिभीचं आहे. आता फिल्टर करत असताना ते सर्वांगानं भरलेलं आहे, खालून वरून सर्वांगानं भरलेले आहे. आता जीभ सर्वांगानं भरलेले आहे, हात एका अंगानं भरलेले आहे. तूप खाणं झाल्यावर माणसं साबण मागतात जीभ धुवायसाठी की हात धुवायसाठी? हात धुवायसाठी. जीभ का बरं धुवावं लागत नाही? ती अलिप्त आहे. महाराज सांगतात, संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहती, कितनी भी घी खाओ तो चिकनी नहीं होती. तूप खाल्ल्यावर माणसं सुधरतात की जीभ सुधरते? माणसं सुधरतात. जीभ सुधरल्यावर तर जायची तयारी करावं लागते. ती सुधरत नाही, ते दबरते. हां हां, आता शिक जीभ जाड व्हायली म्हणतात, त्याची जायची तयारी व्हायली. आता ते काही लय वेळाचं नाही म्हणतात, आहे की नाही? म्हणून महाराज, तूप खाल्ल्यावर माणसं सुधरतात. तूप खाणं झाल्याच्या नंतर हात धुवावं लागते, जीभ धुवावं लागत नाही. आणि म्हणून जिभीसारखं त्या संसारात सत्यवादी लोक राहतात. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आणि पुढे जाऊन तिसरा मुद्दा असा आहे, दुधाच्या प्रक्रियेतूनच तूप बाहेर पडलेले आहे. तूप म्हणजे सार आहे. आणि दुधाच्या प्रक्रियेतलं टाकाऊ पदार्थ काय? ताक आहे. त्या ताकाची आज किंमत व्हायला लागली का? तर आज जनावरच नाहीत. जनावरं नसल्यामुळे त्या ताकाची सुद्धा किंमत व्हायला लागली. पण पूर्वीच्या काळात कोणीही कोणाच्या ते दोंड्याचे ते करतात, त्याला काय म्हणतात ते खरकट टाकायचं. त्याच्यात नेऊन टाकायचे महाराज. भांड्यानं ताक टाकायचे. आमच्या लहानपणी आम्ही बघायचो. हा, भांड्यानं ताक टाकायचे. त्याच जनावराचं ताक त्याच जनावराला पाजवायचे, आहे की नाही? म्हणजे टाकाऊ पदार्थ आहे. आणि तेच ताक म्हणजे आमच्या घराकडचं संसार आहे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवणिताचे पूर, नाही देखील ते भोग सुखाचे सोहळे. हा घरी ताकाचे सरोवर, येथे नवणिताचे पूर, नाही देखील घराकडचं संसार म्हणजे ताकाचं पाणी आहे असं म्हणतात गोपाळ एका ठिकाणी. का बरं ताकाचं पाणी आहे? रात्रंदिवस आम्ही काबाड कष्ट करून जमा केलेले जे धन आहे ते धन सोबतही नेता येत नाही, संगही घेऊन फिरता येत नाही. लय मोठं सोनं घेऊन रात्रचे फिरता येते काय म्हणाला? आमच्याकडे काय नाही म्हणून फिरायला जमालंय महाराज. सोन्याचं टोप असल्यावर फिरायला जमत होतं काय म्हणाला? घरी बसावं लागत होतं. आणखीन पुढे जाऊन सांगायचं म्हणल्यावर ते बँकेत टाकल्यावर इन्कम टॅक्स लागण्याची शक्यता आहे. धन जास्त झाल्यावर बँकेत इन्कम टॅक्स लागते की नाही? इन्कम टॅक्स लागण्याची शक्यता आहे. भावकीवाल्याला कळाल्यावर ती हिस्सा मागण्याची शक्यता आहे. आणि एवढ्याच्या तावडीतून सुटलं, पोराला कळाल्यावर ते नक्की चाबी मागतंय. चाबी मागितलं त्यावेळेस दिलं तर जमलं, नाही तर तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. त्या धनानं एके दिवशी जीव सुद्धा जाण्याची शक्यता आहे. बरेचशे ठिकाणी धनामुळं खुना व्हायला लागल्यात. बरोबर आहे? कशा कोण्या धनामुळं? तू लई देवदेव केलास, तुझ्याकडे लई मोठं धन झालं जमा झालंय म्हणून असं कोणीतरी कोणाचं खून केलंय का? या आमच्या संसारातलं जे नासक धन आहे याच्यासाठी एके दिवशी जीव जाण्याची शक्यता आहे. आणि परमार्थातलं जे धन आहे ते धन असं आहे, जोडल्या हे नसरे धन अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्त मधुसूदन समचरण देखलिया. जन्मोजन्मी काम करणारं ते धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण आवा
जतन हे उपाय लाभाचे मार्गात कोणी देवाचे चरण हरी भावया जतन हे उपाय लाभाचे. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची कमाई करणे, जन्मोजन्मी वापरता येणाऱ्या धनाची कमाई करणे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पूर्वजन्मीचं जर सुकृत नसेल तर ते जीव काही केल्या परमार्थ करणं शक्य नाही. लक्षात आलं म्हणून सांगतो. बलात्कारे जरी आणिला कथेशी निद्रागे लोडाशी टेकून या. त्याच्यात पुण्य नसेल तर त्याला बळबळ जर आपण कीर्तनाला आणलो ते कुठं खांबाला टेक देऊन झोपी जाईल, ऐकणार नाही कीर्तन. कीर्तनकाराचं कीर्तन इकडं चालू असेल तर ते इकडं पाठ करून तिकडं तोंड करील, ऐकणार नाही कीर्तन. यदा कदाचित ऐकलं तरी त्याच्या डोक्यात बसणार नाही, पुण्याचा साठा नाही ना. आणि विशेष महत्वाचं म्हणजे पापी जीवाच्या तोंडात नाम येणं शक्य नाही. नाम तोंडाला येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागते, एक दोन जन्माचं नाही. अनंत जन्मीचे असेल पुण्य सामुग्री तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली अनंत जन्मीचे सुकृत साचले म्हणून भेटले गुरु महाराज, है की नाही. ज्या ज्या जन्मा जाय प्राणी ते मायबाप असती दोन्ही परी सद्गुरु कैवल्या धानी प्रारब्धा विन नगडी. प्रत्येक जन्माला गेल्यावर मायबाप आहेत, प्रत्येक जन्माला गेल्यावर आहार निद्रा भय मैथून आहे. तिथं परमार्थ घडतंय असं सांगता येणार नाही. का बरं महाराज? हा, ज्याच्या अंगामध्ये ताप आहे त्याला काय केलं जेवण गोड लागत नाही. ताप असल्यामुळे काय गोड लागत नाही? जेवण गोड लागत नाही. त्याला कशी जरी भाजी करून दिली, कशा प्रकारची जरी भाजी करून दिली तर ते काय म्हणते? कडू लागायले. हो, कडू लागायले याचा अर्थ त्याच्या अंगात ताप आहे. ज्याच्या अंगामध्ये ताप आहे त्याला काही केलं जेवण गोड लागत नाही. आणि ज्याच्या अंगामध्ये पाप आहे त्याला काही केलं परमार्थ गोड लागत नाही. त्याला सप्ताह गोड लागत नाही, त्याला कीर्तन गोड लागत नाही, त्याला महाराज गोड लागत नाही. ते लाऊडस्पीकरचा आवाज जास्त केलं तरी भानगड करते. हे कशाचे लक्षण होत म्हणा? पापाचे लक्षण होतं. पूर्वजन्मीचं पाप आहे. गावात काही माणसं कमी राहिनात, पण सर्वच माणसाला कीर्तन का घडत नाही तर त्याच्यात असणारं पाप त्याला इकडे येऊ देत नाही. विठ्ठल म्हणून जन्मोजन्मी काम करणारं पुण्य जर कशाचं असेल तर ते परमार्थाचं आहे. म्हणून नरदेहात आल्याच्या नंतर सार जर काय असेल तर भगवत भक्ती आहे. म्हणून धरा वापै धीर भजन मार्गी. नरदेहात आल्याच्या नंतर सार काय आहे? भगवत भक्ती आहे. म्हणून महाराज एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात, सार 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 विठोबा नाम तुझे सार. 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 शुमणवोणी शुळपाणी जपतय वारंवार. शुमणवोणी शुळपाणी जपतय वारंवार.
तुम्ही टाळ काऊन जोरात वाजविणं झाले? इतके माणसं आता टाळाचा आवाजच निघणं झाले. विठ्ठल विठ्ठल सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणवो निशुळ पाणी जपताये वारंवार. सार नाम असल्यामुळं स्वतः भगवान शंकर सुद्धा महाराज नामाचं चिंतन करतात. हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, नाही का? आणि म्हणून महाराज सार जर काय असेल तर भगवत भक्ती आहे. आणि ते भगवत भक्ती करीत असताना मात्र महाराज सांगतात, आमचं चित्त चंचल असल्यामुळं आम्हाला काही केलं परमार्थ गोड लागत नाही. आम्ही पंढरपूरला जाऊ द्या की काशीला जाऊ द्या, आणखीन कुठं कैलास पर्वतावर जाऊ द्या, आम्ही तिथं पोहोचल्याबरोबर खिशातलं मोबाईल काढून त्या मोबाईलमध्ये काय बघत असतो? काय बघत असतो? हा, रेंज आहे की नाही? आहे की नाही? हा, कशासाठी? घराकडे फोन लावायचं, आहे की नाही? नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संगतवतो होय बाधक. आम्ही कुठेही जरी गेलं तरी आम्हाला घराची आठवण येते. याचं मूळ कारण आहे आमचं चित्ताची आणखीन शुद्धता झालेली नाही. म्हणूनच महाराज एका ठिकाणी सांगतात, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. आम्ही रोजही देवाला विनंती करायलो, चित्ते तुझे पाय डोळ्या रूपाचे ज्ञान, अखंड मुखी नाव तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाव तुझे वर्णावे गुण. चित्ते तुझे पाय अखंड मुखी नाव तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाव तुझे वर्णावे गुण. तुझे पायी. रोजही देवाला विनंती करवलं, देवा माझं चित्त तुमच्या पायाशी स्थिर राहू द्या, तरी ते देव आमचं चित्ताचं स्वीकार करीत नाही. याचं मूळ कारण काय? तुकोबाराय महाराज सांगतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवने गोपाळ राहीत येते. चित्ताची शुद्धता केल्यावर देवाला बोलवायचं काम नाही, आपोआप ते चित्तात येऊन वास्तव्य करते. आणि ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव्य झालंय त्याला काही केलं संसार गोड लागत नाही. देव भक्ता लागी करुणे दी संसार, अंगी वारा वारा करुणी ठेवी. किंवा आणखीन पुढं एका ठिकाणी महाराज खूप सुंदर सांगतात, हरिणे माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा. हे कधी होतंय महाराज? देवानं चित्ताची चोरी केल्याच्या नंतर घरला जाण्याची अजिबात इच्छा होत नाही. म्हणूनच महाराज चित्ताची शुद्धता करून परमार्थ केला पाहिजे. लक्षात आलं म्हणून संदर्भ सांगून जातो. चित्ताची जर शुद्धता झालेली नसेल तर अवस्था काय होते? भजन करा सांगून जातो. विठ्ठल पिंपरी चिंचवडचे चिंतामणी देव एक गणपतीचे उपासक होते. पूजेत अक्षरशः गणपती त्याचं पूजा स्वीकारण्यासाठी पूजेत गणपतीच उतरायचा. म्हणजे एवढे गणपतीचे उपासक होते, एवढे मोठे उपासक होते. योगायोगाने त्यांनी तुकोबारायांची ख्याती ऐकली. तुकोबाराया 4 वेदाचा अर्थ मराठी भाषेत करून सांगायला लागल्या. त्याची एकदा आपण भेट घेतली पाहिजे. पण योग असा आहे, थाटा हे एकूण एकाला वाकू देत नाही. थाटा थोडंसं माणसाचा कमी झाला पाहिजे तर परमार्थात खरा आनंद लुटता येते. कोण्या लोखंडाचं वस्तू बनविता तुम्ही? शेतकरी कोण्या लोखंडाचं बनविता? वाकायच्या लोखंडाचं की थाट असणाऱ्या? कोण्या लोखंडाची वस्तू बनविता? वाकायच्या. ते थाट असणार मोडून जाते, ते वाकत नाही.
महापुरे जाडे जाती ते लवाळ्या वाकती, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. म्हणून नम्र होण्याची थोडस याच्यात नम्र होण्याचं असलं पाहिजे, नम्र व्हावा. हरी लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा रवा, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर थोरला. तुकोबाराया स्वतः म्हणतात लहानपण देगा देवा. लहान मुंगी कशातही शिरून काही खातय महाराज. बदामाला टोगर करतय, काजूला टोगर करतय, खोबऱ्याला टोगर करतय. कशामुळं? कशामुळं? लहान असल्यामुळं. हातीला काय खाता येते? मोठे मोठे फाटे तोडून खावं लागतात. काजू बदाम खाता येते का? नाही. आणि याला कशामुळं खाता येते? लहान झाल्यामुळं. ब्राह्मणाचा थाटा महाराज. आपण काय तुकोबारायाकडे जायचं, तुकोबारायालाच इकडे बोलवावं. एका आपल्या हाताखालच्या एका कामदाराला पाठवलं तुकोबारायाला बोलून आणा. देहूला जाऊन त्या कामदारानं योगायोगानं तुकोबारायालाच जाऊन विचारू लागले, तुकाराम महाराजाचं घर कुठं आहे? तुकोबाराया भंडारा माळावरून आले होते, तेव्हाच भजन करीत करीत रस्त्यातच आणखीन घरला सुद्धा पोहोचले नाही. सांगितल्याबरोबर तुकोबाने मागं पुढं काही विचार केला नाही. आपल्याला जर सांगितलं असलं तर आपण म्हणत होतो घरी तरी कोणाला सांगतो, गल्लीतलं तरी कोणाला सांगतो, दस्ती तरी बदलून आणतो, कुडता तरी बदलून आणतो, आहे की नाही? काहीच नाही महाराज. जसं सांगितलं तसंच वापस निघाले तुकोबाराया. आणि चिंतामणी देवाच्या त्या पिंपरी चिंचवडला जाऊन पोहोचलेले आहेत. अगदी त्या वाड्यात जाऊन पोहोचलेले आहेत चिंतामणी देवाच्या. चिंतामणी देव मानस पूजा करीत बसले होते. मानस पूजा कशाला म्हणतात? वस्तू नाही पण पूजा करणे, त्याला काय म्हणतात? मानस पूजा. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी, पूजा होते मुक्ता फळी, रस ओवी अमंगळी. वस्तू नाही पण पूजा अर्पण करणे, याला मानस पूजा म्हणतात. ते मानस पूजा करीत असताना योग असा पूजेमध्ये बसलेले आहेत, पण सारखं चिंतामणी देवाचं जे मन आहे ते मन महाराज मळ्यामध्ये फिरायला लागलेले आहे. कुठं? बागेत फिरायला लागलेले. बागाचं खूप फोडलेले आहे. त्याच्यात काही जनावरं चाललेत की काय? कोणाचे जनावरं बागेत काय खायलीत की काय? कुठं कुठं विचार करायलेत हे? कुठं विचार करायलेत? कुठं विचार करायलेत? हा, कुठं विचार करायलेत? लक्ष नाही तुमचं कीर्तन. कोण विचार करायले आणि कुठं विचार करायलेत बागेचा? कमाल आहे बाबा. विठ्ठल कोण कोणाकडे गेलेत हे तरी माहित आहे की नाही? तुकोबाराया चिंतामणी देवाकडे आले तर कोणीकडे बघायले तुम्ही कीर्तनात? हा की नाही?
चिंतामणी देव पूजा करीत बसलेत, मानस पूजा, आणि पूजा करीत करीत कुठं फिरायले तर बागेत फिरायला लागलेत. कशानं? मनानं फिरायला लागलेत. दंड इथंच आहे, शरीर कुठं आहे? पूजेमध्ये आहे. फिरायलेत कुठं? बागेमध्ये फिरायलेत मनानं. आणि पूजा झाल्याच्या नंतर चिंतामणी देव मधातून बाहेर यायले तर तुकोबारायांनी त्याला पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत घातलं आणि तुकोबारायांना विचारायला सुरुवात केली, चिंतामणी देव कधी आले तुम्ही? तुकोबारायांनी सांगितलं, तुम्ही पूजेत बसून बागेत जे फिरायला लागले होते की नाही तेव्हाच आलो म्हणले मी. याला काय म्हणावं? चित्ताची शुद्धता झालेली नाही. कीर्तन ऐकत असताना सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकावं. कीर्तन करायला काही कमी पैसे देणे झाले तुम्ही? कशाला? काय फुकटच काय? त्याचं काहीतरी आपल्या डोक्यात बसावं लागेल की नाही? आणि म्हणून श्रोता हे सर्वात श्रवण भक्ती जे आहे हे नवविधा भक्तीपैकी श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवण भक्तीनंच परीक्षित तरुण गेला. वक्ता होऊन नाही, श्रवण करून तरुण गेला. आणि म्हणून सर्वांगाचे कान करून ऐकले पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, चित्ताची जर शुद्धता नसेल मग तुम्ही काशीला जा, पंढरीला जा, कुठेही जा, तुमच्या चित्तात जर नाम नसेल तर महाराज सांगतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. संगमे नाना तीर्थी त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे. त्रिवेणी संगमे नाना तीर्थी त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. 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 कोण्याही तीर्थात जा तुम्ही, कोण्याही तीर्थावर जा, त्या तीर्थाला जाऊन तुमच्या चित्तात जर नाम नसेल तर महाराज म्हणतात तीर्थाला जाऊन काही फायदा नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आमच्या इकडचे बरेचसे माणसं बालाजीला जातात. तिकडली दारू बरी राहिना म्हणून इकूनच 8 दिवसाचा कोटा भरून घेऊन जातात सगळं. मग काय हे तिकडे जाऊन देवदेवच करीत असतील काय? याच्या चित्तात नामच असेल का तिथं जाऊन? असे किती जरी वाऱ्या केल्या तर हे वाऱ्या नव्हतं, हे येरझाऱ्या होतं. काय होतं? येरझाऱ्या होतं, येरझाऱ्या. आमच्यात जर फरक पडत नसेल, आमच्यातलं जर विकार जात नसतील तर महाराज म्हणतात तीर्थाशी गेले काय खुना, नाही पलटले आवगुण. तुमच्यातले अवगुणच पलटले नाहीत मग तुम्ही किती जरी तीर्थयात्रा करून करता काय? मतलब नाही. म्हणून चित्ताची शुद्धता करून परमार्थ केलं पाहिजे. 1, संताच्या सान्निध्यात जाऊन परमार्थ केलं पाहिजे. 2, संत म्हणाव कोणाला हे मुळात प्रश्न आहे. आजच्या काळामध्ये पोटासाठी लई संत झाल्यात. पोटासाठी संत झाले कलित बहुत, आईशे पोट भरी संत तया कैसा भगवंत. पोट भरण्याचं साधन म्हणून लई लोकांना संताचं वेशभूषा धरले. टिळे टोपी माळा, देवाचे गभाळ, वागवी ओंगळ पोटासाठी, आहे की नाही? आता काय कीर्तन करायना असं सुरू केलंय. कीर्तनापुरतंच धोतर घालणे, कीर्तनापुरतंच गंध लावणे, आणि कीर्तन झाले की ते आपल्याच बैठकीमध्ये धोतर काढायला आणि जीन पॅन्ट घालायले. तू फसवायलाच कोणाला का? आम्हाला काय? तू कोणाच्या डोळ्यात माती उधळायला लागलास? आमच्या काय? तुझं आचरण काय? तुला घरला धोतरवर जाऊ वाटत नाही, तू पॅन्ट घालून, काळा पॅन्ट घालून घरला जातोस, आणि फसवायलाच कोणाला मग? का जगाला फसवायला काय? आणि म्हणून असे पोट भरणारे संत लई झालेत आजच्या काळात. जास्तच चांगलं कीर्तन करीत असेल आणि आचरण जर त्याच्याकडे नसेल तर महाराज म्हणतात बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. जास्त दूध देणारी गाय किंवा म्हैस असेल तर तिला जर्सी म्हणता येईल, पण कामधेनू म्हणता येत नाही. कीर्तनकार 2 तास काय बोलते याला महत्व नाही, कीर्तनकार 22 तास काय करते ह्याला महत्व आहे. 22 तास जर समजा ते चारा खायला जात असेल आणि 2 तास जर ब्रह्मज्ञानाची गोष्टी सांगत असेल तर त्याच्या ज्ञानात किडे पडो, त्याचं कीर्तन ऐकायचं नाही. आचरण नसलेल्या कीर्तनकाराचं कीर्तन अजिबात ऐकायचं नाही. अमृताची गोडी पुढीला सांगायची, आपण उपवाशी मरून या.
भंडाऱ्याचं वरण खाल्ल्यावर सांगता येते की पाहिल्यावर सांगता येते? चव खाल्ल्यावर सांगता येते. नाथराया भागवतात ओवी सांगतात, ज्याने चाकिले नाही चवी ते दुजिया ते अनुभव कैसे दावी, या लागी जो पूर्ण अनुभवी ते तारी सत्शिष्याशी. ज्यानं चाकूनच तुका म्हणे चाकुनी पाहे, माझा अनुभव आहे अंगी. पहिलं चाकून पाहावं लागेल मग अनुभव सांगता येते. ज्याला अनुभवच आलेले नाही, चाकूनच पाहिलेलं नाही, नुसतं पाठ केलेले ज्ञानाचं कीर्तन करून लोकाला सांगायला लागले, याला पोपटपंची म्हणता येईल, याला संत म्हणता येत नाही. कीर्तन करीशी तरी कीर्तनकाराची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. भजन करीशी तरी भजनाच होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. पौराण वाचविशी तरी पौराणिक होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. है की नाही? तू काय करशील तेच होशील. सर्व मीच हो म्हणून म्हणी जाऊ नको. झालं कीर्तनकार मीच हो, भजना मीच हो, भागवतकार मीच हो, गुरुई मीच हो, संतई मीच हो, शक्य नाही. काय करशील तेच होशील. मुळात संत म्हणायचं कोणाला? आमचे गुरुजी सांगायचे, स्वतःच्या पोटाची चिंता करते, स्वतःच्या लेकर बाळाची चिंता करते, स्वतःचा घराचा सारखा विचार करते, स्वतःचं घर सुखी करण्याचा विचार करते, त्याला महाराज नक्की म्हणावा. ते संत होऊ शकत नाही. स्वतःचा विचार करणारा संत होऊ शकत नाही. जगाचा विचार करणारा ते संत आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. हरी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. हरी देह कष्ट भीती पर उपकारे, कष्ट भीती उपकार. हरी देह कष्ट भीती पर उपकारे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. हरी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट भीती पर उपकारे, देह कष्ट भीती पर उपकार. जगाच्या कल्याणा पर उपकार, देह कष्ट भीती पर उपकार. देह कष्टभीती परोपकारी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. स्वतःच्या संसाराला काडी लावून जाळून या संसार बैसलो अंगणी, तुकोबरायांचं प्रमाण आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरे घर राखती. हे तुकोबरायांची अवस्था आहे. आणि म्हणून महाराज स्वतःचा संसार सुखाचा करणारा संत होऊ शकत नाही. स्वतः व्यवस्थेमध्ये राहणारा संत होऊ शकत नाही. संताची अवस्था आहे आणि महाराजाची व्यवस्था आहे. महाराजाला काय लागते? व्यवस्था लागते. संताचं काय आहे? संत अवस्थेचं आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये संताची गरज आहे, महाराजाची नाही. ओवी सांगून जातो भागवतातली तुम्हाला. नाथराया भागवतात सांगतात, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाता चढे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे. दुर्लभ गाडी मनुष्या. हरिप्रिय, हरिभक्त नाही. पैसे दिल्यावर किती काही हरिभक्त आणता येतील. हरिभक्ताची गरज नाही आमच्या जीवनात, हरिप्रियांची गरज आहे. ते जास्त वेळ नाही, अर्धा क्षण घडता संताची संगती, तेणे होय शांती महत पापा. संत संग देई, संत संग देई,
आणिक प्रवाही घालू नको. संतांच्या सान्निध्यात गेल्यावर, लक्षणानुयुक्त संतांच्या सान्निध्यात गेल्यावर महाराज म्हणतात अंतरंग शुद्ध होते. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून. यातले विकार गेल्याच्या नंतर एक भाव प्रगट होते आणि ते भाव हाताशी धरल्यावर भावाचा पहाती धरावा निश्चय, 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 भावाचा पहाती धरावा निश्चय. येणे भाव भाय देश धडी, येणे भाव भाय देश धडी, येणे भाव भाय देश धडी, येणे भाव भाय देश धडी. चला चित्ताची देवनिया ठाई, चंचल चित्ताची देवनिया ठाई, चंचल चित्ताची देवनिया ठाई, चंचल चित्ताची देवनिया भावाचा पहाती धरावा निश्चय, तेणे भवभय देशोदडी. भाव नसलेले परमार्थ म्हणजे कसं आहे महाराज? आता आपण आखरीच्या दिवशी भंडाऱ्याच्या दिवशी वरण करतो. वरण भाताचा भंडारा राहते ना, बुंदीचा असेल, चपातीचा असेल, पण वरण राहते आपल्या इकडे आहे. वरणामध्ये आपण लाख रुपयाचं मटेरियल टाकले, त्याच्यात खोबरं टाकलं, खोबरं खिस टाकलं, काय टाकायचं ते टाकलं, पण योगायोगानं आचार्यानं 10 रुपयाची मिठाची पुडी टाकायची विसरली त्याच्यात. आणि पंक्तीला बसलेल्या पहिल्या पंक्तीच्या लोकायला विचारायलो आपण, स्वयंपाक कसं झालं? काय म्हणतील ते? काय म्हणतील? मीठ नाही म्हणत नाहीत, याच्यात काहीच नाही म्हणतात. तुमचं एका मिठानं सर्वेलच घातलं, त्यानं मिरच्यालाही घातलं, तुमच्या खोबऱ्यालाही घातलं, खोबऱ्या किसालाही घातलं, आहे की नाही? सर्वेलच घातलं. काय ते? मीठ नाही का? चवेनेदी अन्न त्यात नसता लवण. लवण नसल्याच्या नंतर जसं स्वयंपाकाची चव नाही, तसं महाराज म्हणतात तुका म्हणे फिके आवागे भावाविन, भावे विन देव नकळेनी संदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. काही न लगे एका भावची कारण, तुका म्हणे आन तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे शपथ घेऊन सांगतात, देव आम्हाला प्राप्त करायचं असेल तर बाकी दुसरं काही लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण,
तुका म्हणे आण विठोबाची, किंवा आणखीन देवा कारणे भाव तस्मात, देव जर आम्हाला प्राप्त करायचा आहे तर भाव ही अत्यंत महत्वाचा आहे. भाव नसल्यावर कसं होतंय संदर्भ लक्षात आला म्हणून सांगून जातो. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या घरी शिष्टाई करण्यासाठी गेले. शिष्टाई नाम कारवाई होण्याच्या पूर्वी गावातल्याच गावात आपण मिटून घेतो की नाही, त्याला शिष्टाई म्हणावं. तसंच महाराज भगवान श्रीकृष्णाने युद्ध होऊ नये गड्या म्हणून युद्धाच्या पूर्वीच थोडंसं समजावून सांगण्यासाठी दुर्योधनाच्या घरी गेले होते, म्हणजे कौरवाच्या घरी. आता ते मुळातच दुर्योधन महाराज महाभारत आणि रामायण समजावून घेण्यासाठी दोनच गोष्टीत सांगून जातो, फक्त डोक्यात ठेवा, लक्षात असू द्या. आमचं स्वतःचा हक्काचा असून सुद्धा ज्यावेळेस सोडून देण्याची इच्छा होते त्यावेळेस रामायणाची सुरुवात होते. आमच्या भगवान श्रीरामाने स्वतःच्या हक्काचं राज्य सोडून वनवासाला गेले म्हणून रामायणाची सुरुवात झाली. स्वतःचा हक्काचा असून सुद्धा सोडून देण्याची ज्यावेळेस इच्छा होते त्यावेळेस रामायणाची सुरुवात होते, आणि लोकांचे दुर्रे उकरायला सुरुवात केली की महाभारताची सुरुवात होते. त्याला पोती लागणार, पुराण लागणार, काही लागणार, आमचा इलाज आमच्या जवळ आहे. ते महाभारतच घडवायला बसलेले दुर्योधन आणि दुःशासन. देवानं बरंचसं समजावून सांगितलं पण ते ऐकून घ्यायला तयार नाही, आणि देव येणार आहे म्हणून कितीतरी दिवसापासून बेजार होते महाराज. सुंदर असं तळण वळण चालू होतं, ते काही त्यावेळेस सोयाबीनची तेल नव्हती, तुपाचं तळण वळण चालू आहे, आणि अख्खा वाडा तुपाच्या वासानं घुमू लागला. नारदाला आपल्या त्या माफ करा उद्धवाला असं वाटू लागलं कधी कधी जेवा म्हणतात की कधी कधी जेवायला बसाव की. तेवढ्यात योगायोगानं महाराज देवानं सांगितलं सज्जना घरचे अन्न बळेच घ्यावा मागून, नाही तरी आपण जीवन तरी मागावे. सज्जनाचं घरचं अन्न घ्यावं, मागून खावं, आणि नाही मागून जर मिळालं जेवण तर महाराज म्हणतात त्याच्या घरी पाणी तरी पिऊन यावं, विनमुख त्याच्या घरून येऊ नये. कोणाच्या घरून? सज्जनाच्या घरून. दुर्योधनाच्या घरची तुपा पोळी काही कामाची नाही. इथून आपल्याला विदुर काकाच्या घरला जायचंय. उद्धवाजी चला विदुर घर जाय, उद्धवाजी चला विदुर घर जाय, चला विदुर घर जाय, चला विदुर घर जाय. शबरी के बेरे सुदाम जी के चावल, सुदाम जी के चावल, शबरी के बेरे सुदाम जी के चावल, रुच रुच भोग लगावे. उद्धवजी चल विदुर घर जावे, उद्धवजी चल विदुर घर जावे, उद्धवजी चल विदुर घर जावे, उद्धवजी चल विदुर घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवाने रथ जुंपवलेले आणि देवाला रथात बसवलं. विदुर काकाच्या घराच्या समोर नेऊन रथ उभं केलं आणि रथातून उतरून उद्धवजी आत जाऊन पाहतात तर काही विदुर काका घरी नव्हते. विदुर काकाची पत्नी सुलभा काकू स्नान करू लागली होती. आता देवाच्या भक्ताचं काय काम राहतंय महाराज? दिनरजनी हाची दंदा गोविंदाची पवाडे, कोणी निंदा कोणी वंदा, आमच्या स्वधर्माचा धंदा. अनन्याश्चिंतयंतो माम, अनन्य म्हणजे सारखं देवाचं नामाचं चिंतन करणं हे भक्ताचं काम असतंय. सुलभा काकू देवाचं नाव घेत स्नान करू लागली. गंगे चैमुणे चैव
गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधिं कुरु. देवाचं नाव घेत स्नान करणं चालू आहे. तेवढ्यात उद्धव आत जाऊन सुलभा काकूला सांगत आहेत, काकू तू ज्या देवाचं नाव घेतीस ना ते देव येऊन तुझ्या अंगणामध्ये उभं राहिलेले आहे. असं म्हणण्याबरोबर सुलभा काकूची अवस्था काय झाली म्हणसाल, त्याला खरं प्रेम म्हणतात. त्या प्रेमाच्या पोटी, त्या भावाच्या पोटी अंगावर कपडा नाही सुलभा काकूच्या. कपडा नसताना सुलभा काकू, विवस्त्र असलेली सुलभा काकू पळतच जाऊन देवाच्या समोर उभं राहिलेले आहे. देवानं तिचा भाव पाहिला महाराज. अक्षरशः देवाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागल्या. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आम्ही करायलेल्या पोळ्याचे चिपटे खायला ते देव काय तयार नाही. लक्षात आलं? आम्ही मोठाले पोळ्या खातून ते देवाला चिपटे करतो. चिपटे आमच्या चिपटेवर ते आमच्या चिपटेवर खाण्यासाठी आशेनं नाही ते. हां, पाणी नुसतं पाण्याचं शिडकावा दिलं तरी जमलं. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. पाण्याचं शिडकावा दिलं तरी जमलं, पण त्याच्या पाठीमागं प्रेम असलं पाहिजे, त्याच्या पाठीमागं भाव असलं पाहिजे. उष्ट असलं तरी जमतंय देवाला, पातळ असलं तरी जमतंय देवाला, हां कसंही असलं तरी जमतंय. त्या पाठीमागं भाव हे अत्यंत महत्वाचं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त प्रवृत्तामस्नामि प्रियतात्मनः. पत्रम पान अर्पण केलं तरी जमलं, पुष्पम फूल अर्पण केलं तरी जमलं, फलम फळ अर्पण केलं तरी जमलं. हे तिन्ही नाही मिळाले, तोयम पाणी अर्पण केलं तरी जमलं, पण त्याच्या पाठीमागं प्रेम हे अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही लाख रुपयाची वस्तू दिली देवाला, पण लोकांनी बघावं म्हणून आमचं जर नाव टाकून आम्ही दिलं असेल, आमचं वस्तू लोकच बघत राहतील, देव अजिबात आमच्या वस्तूकडे बघणार नाही. पंखा दिलं तरी आम्ही मेलेल्या बापाचं नाव टाकून देतो त्या पत्तेवर, अमुक अमुक यांच्यातर्फे पंखा अर्पण आहे की नाही. आम्ही ज्या वेळेस नाव टाकलंय त्यावेळेस आम्हाला मोबदला तवाच मिळाला. तुम्ही देवाला अर्पण करा की कुठेही अर्पण करा, तुमचा मोबदला तेव्हाच मिळाला. अलाउन्स करून जे पट्टी देतात की नाही त्याचाही मोबदला तवाच मिळाला, त्याच्या पट्टीचं काही काम होईना. बरेच गावामध्ये अलाउन्स करून पट्टी द्यायची सवय आहे. अमुक अमुक यायच्याकडून 500 रुपये आलेत आहे की नाही, त्याचं 500 रुपये बघले की त्याच्या घराच्या बाजूचं 700 रुपये वाट लावून देते. तू 700 नाही, तू 7,000 7 लाख जरी वाट लावलास, अलाउन्स करून घेतल्याच्या नंतर तुझा मोबदला तिथंच तुला मिळाला. ते अजिबात तुझं दान देवाला पोहोचत नाही. लक्षात आलं? आणि म्हणून ते आम्ही अर्पण करायच्या वस्तूच्या पाठीमागं प्रेम किती आहे. देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा. आणखीन हरिपाठामध्ये महाराज खूप सुंदर सांगतात, भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित भावनायुक्त. दातवित्त गोत कुळशीळ मात, दातवित्त गोत कुळशीळ मात, दातवित्त गोत कुळशीळ मात, दातवित्त गोत कुळशीळ मात. भजे का त्वरित भावनायुक्त, त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित भावनायुक्त. सनीच काही नेणे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया. जातीची गरज नाही, लहान मोठ्याची गरज नाही, त्याला प्रेमाची गरज आहे, त्याला भावाची गरज आहे. आणि म्हणून महाराज सुलभा काकूना आत जाऊन पाहायला सुरुवात केली. आता हे बिगर बोलाय मेहमान यायला कोणी बोलवलं नाही, आमंत्रण दिलं नाही. सोयरा यायचं म्हणल्यावर माणूस साखरपती तरी आणून ठेवते घरात, बाकी नाही तर नाही, काहीच नाही महाराज घरामध्ये. देवानं तर जेवायला करायला सांगितलंय. आत जाऊन पाहायला लागली काकू. एका मडक्यामध्ये थोडीशे कन्या सापडल्या, 4 आणे कन्या आणि 12 आणे पाणी, पातळ स्वरूपाच्या कन्यावरल्या. जरजरीत पाण्या माझी रांजियल्या कन्या, मोडक्याच बाजावरती वाकळाच्या शेजा. काय करू उपचार कोप मोडके जर काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोडके जर. सुंदर अशी व्यवस्था केली महाराज सुलभा काकून. पातळ असं स्वरूपाच्या कन्यावरल्या. त्यावेळेस केळीचे पानं होते.
त्या केळीच्या पानावर ते पत्रवाळीवर ते केळीच्या पानावर टाकल्याबरोबर पातळ स्वरूपाच्या असल्यामुळं चौकड पळू लागल्या. कधी कधी आपलंही तसं होतंय. भंडाऱ्याचं वरण भातात टाकल्याबरोबर ब्रेकच लागणार त्याला, मग भाताचा कट्टा घालीत निघावं लागते त्याला थांबवायला. पण ते तसं नाही. त्या प्रेमाच्या पोटी, त्या भावाच्या पोटी 2 हाताचा असणारा देव 4 हाताचं होऊन, चतुर्भुजाचा देव होऊन प्रेमानं ते कन्या पिऊ लागल्या. याला काय म्हणतात? थोर प्रेमाचा भुकेला, है की नाही? आणखीन पुढे गेल्यावर महाराज सुलभा काकून देवाला केळ द्यावा म्हणून घरातून एक केळ घेऊन आलेले आणि ते केळ देवाला देत असताना केळाचं वरचं साल काढू लागली, आतलं गाभा आपण खाऊ लागली आणि साल नेऊन देवाला देऊ लागली. तरी प्रेमानं देव साल खाऊ लागला. याला काय म्हणतात? प्रेम. आणि म्हणून महाराज म्हणतात भावाचा पै हाती धरावा निश्चय त्याने भवभय देशोदडी. खरं भाव प्रगट झाल्याच्या नंतर अवस्था काय होते म्हणसाल? महाराज तुकोबाराया सांगतात असोय सकोटे आठवची नाही, 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 असोय सकोटे आठवची नाही. द्यायचं विदय भोगदश, द्यायचं विदय भोगदश, द्यायचं भोगदश. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. द्यायचं विदय भोगदश, द्यायचं विदय भोगदश, द्यायचं विदय भोगदश. असोय सकोटे आठवची नाही, असोय सकोटे आठवची नाही, आठवची नाही, आठवची नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे देह कोण सांभाळी. खरं भाव प्रगट झाल्यावर सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा. आम्ही शुद्ध भाव हाताशी धरल्यावर ते देव आम्हाला भेटायला काही वेळ लागत नाही. म्हणून भावाचा पै हाती धरावा निश्चय तेने भवभय देशोदडी. पुढे गेल्यावर महाराज म्हणतात ते भाव हाताशी धरून आगळे वेगळे काही साधना करण्यापेक्षा सोप्यातली सोपी साधना आहे. नाम परते जगी साधना सोपे नाही, 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 नाम परते 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 साधना सोपे नाही. आवडीने गाई सर्व काळ, आवडीने गाई आवडीने गाई सर्व काळ. चंचल चंचल चिंता पीठे मोनिया थाई, चंचल चित्ता पीठे मोनिया थाई, चंचल चित्ता पीठे मोनिया थाई, चंचल चित्ता पीठे मोनिया थाई. आवडीने भावे सर्व काळ, आवडीने भावे सर्व काळ, आवडीने भावे सर्व काळ. चंचल चित्ता पीठे मोनिया थाई, चंचल चित्ता
परते जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ. बाकीचे साधना करणाऱ्याला अनेक साधना आहेत. नाना साधनाच्या केल्या खटपटा. योगयाग आदी साधना, जपतप आदी साधना, तीर्थव्रत आदी साधना, व्रतवैकल्य आदी साधना, नाही का, बरेच काही साधना आहेत. सर्व साधनाच्या पाठीमागं आम्ही जर लागलो आमचं आयुष्य संपून जाईल, पण साधना सरणारे नाहीत. म्हणून सोप्यातलं सोपं साधन आहे आणि भवसागर तरुण नेणारं साधन आहे. सांगड बांधारे भक्तीची नारायण नामाची. सांगड कशाची बांधायची? नामाची. नामाची सांगड बांधायची आहे. ज्यांना पळून जाता येत नाही त्याला पूर्वीच्या काळात काय करायचे? सांगड बांधायची. सांगड म्हणजे काय? ते कदू बांधायची. मग त्या कदूनं माणूस बुडायचं नाही, पलीकडं नाही जरी हातपाय हलवले तरी ते पलीकडल्या काठाला जायचं, नाही का. मग तसं ज्यांना भवसागरातून तरुण जाता येत नाही त्यांच्यासाठी नामाची नौका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणखीन पुढे जाऊन सांगायचं असेल तर बाकीच्या साधना करणाऱ्याच्या एका जन्मातलं पाप जळते, नामाच्या चिंतनानं अनंत जन्माचे पाप जळतात. जळतील पापे जन्मांतरीची. बाकीचे साधना करणाऱ्याला देवाच्या जवळ जावं लागते, नामसाधना करणाऱ्याच्या जवळ देव येते. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. बाकीचे साधना करणाऱ्याला तिथी मुहूर्त वगैरे काढावं लागते, नामाच्या साधनाला काही काढायची गरज नाही. नाम जप काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोई पक्ष पायी उद्धरते. बाकीच्या साधना करणाऱ्याला शुचिभृत व्हावं लागते, सवळ ओवळ्याचा विचार करावा लागते. महाराज म्हणतात नामाच्या साधनाला ते काही बाकीचा विचार करायचं काम नाही. नाम जप यज्ञ तो परम, बाधून शके स्नानाधिक कर्म. त्याला स्नान करण्याची किंवा तोंड धुण्याची वगैरे काही गरज नाही. कोणाला? कोणाला? नामधारकाला. कोणाला? नामधारकाला. महाराज होता येते, भजनी होता येते, जगद्गुरु सुद्धा होता येते, पण नामधारक होणं तेवढं सोपं नाही. काही होता येते पण नामधारक होता येत नाही. नामधारक कोणाला म्हणतात? जे आठही प्रहरामध्ये नामाचं चिंतन करतात. शिका जांभळी खोकला एवढाच वेळ वाया गेला याला नामधारक म्हणतात. बाकी सर्वच वेळामध्ये जे नामाचं चिंतन करतात, शिंखा आलं त्यावेळेस, जांभळी आली त्यावेळेस आणि खोकला आला त्यावेळेस, तेवढंच वेळ वाया गेला. आणि बाकीच्या वेळामध्ये जर नामाचं चिंतन करणारा जर साधक असेल तर त्याला नामधारक म्हणतात. त्या नामधारकाचा अधिकार देवाच्या पुढचा आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या नामाच्या चिंतनानं तपाच्या राशी होतात, पापाचे कळपचे कळप पळून जातात. पापाचे कळप पळते काय महाराज? पापाचे कळप पळती पुढे. त्याचं पूर्वार्ध काय? हरिपाठातला पुरावा आहे, हरिपाठातलं प्रमाण आहे. पाप काय केल्यावर पळून जातात? पापाचे कळप पळती पुढे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. आणि म्हणून महाराज बाकीचे साधना करण्यापेक्षा महाराज म्हणतात ते नामाचं चिंतन सारखं चिंतन केलं पाहिजे. अनन्या चिंतयंतो माम यजना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. त्याचंच योगक्षेमाचं देव सारखं चिंतन करते की जे त्या देवाचं नामाचं चिंतन आठही प्रहरामध्ये करतात. विठोबा रखुमाई अभंगात सांगितल्याप्रमाणे नरदेहात आल्याच्या नंतर ज्यांनी असं साधन करायला लागलेले आहे त्यांच्यासाठी महाराज सांगतात
तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा तुका म्हणे धन्य वंश त्या तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा तुका म्हणे धन्य वंश त्या तुका म्हणे धन्य वंश त्या तुका म्हणे धन्य वंश त्या नरा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा हरी तुका म्हणे धन्य वंश त्या तुका म्हणे धन्य वंश त्या ऐसा निश्चयाचा मेरू झाला ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्ताची होनी आठाई चंचल चित्ताची होनी आठाई ऐसा निश्चयाचा मेरू झाला ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्ताची होनी आठाई चंचल चित्ताची होनी आठाई संताची पाय लीन भावे संता संताची पाय लीन भावे संता संताची पायल न भावे बोला संताची पायी लीन भावे संताची पायी संताची पायी संताची पायी लीन भावे